नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण टिफिन सीरीजचा एपिसोड नंबर 21 घेऊन आलेलो आहोत. छान हेल्दी असं आपलं व्हेजिटेबल रवा डोसा बनवणार आहोत. भरपूर असे व्हेजीज टाकलेले आहेत बघा. रव्यामध्ये दही टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर चिरून टाकलेला आहे. आता हे बॅटर दाखवायला नाही भेटलं आहे मला. त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. काही नाही, फक्त रव्यामध्ये दही टाकायचं आहे, थोडंसं मिक्स करून ठेवायचं पाणी टाकून वगैरे थोडं. आणि त्याच्यामध्ये पाहिजे असेल फ्लेवरसाठी तर आपण मिरची टाकायची असते, किंवा तुम्ही नंतर वरतून जर लाल तिखट वगैरे टाकला तरीही चालेल, तुम्हाला आवडेल तसं. त्याच्यानंतर छान असं थोडासा रवा फुलला गेला ना की त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकायच्या कट करून बारीक चिरून अशा. मस्त कांदा, टोमॅटो कोणते लागतील आपल्याला आवडतात त्या, किंवा मुलांना नाही आवडल्या तरी टाकायच्या याच्यामध्ये, की जेणेकरून त्यांना कळणारही नाही. त्या मस्त शिजून जातात ना तर कळणारही नाही. आता त्या मस्त असं बघा, त्याच्यानंतर सगळं मिक्स केलं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. मीठही चवीनुसार टाकलेलंच आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये थोडंसं इनो टाकलेलं आहे, जास्तही नाही टाकलेलं आहे. अगदी अर्धा चमचा एवढंच इनो येतो तेवढं टाकलेलं आहे. छान मिक्स करायचं आहे. आता इथे पॅनला आपण तेल लावलेलं आहे ब्रशने. जास्त तेलाची गरज लागत नाही. नाही लावलात तेल तरीही चालतं, पण थोडंसं कांदा टोमॅटो शिजायला थोडंसं माहिती आहे ना, शेकवायला थोडंसं पाहिजे असतं ना, म्हणून तसं हे करतो आहे. किंवा त्याला बघा रवा आपण याला व्हेजिटेबल डोसा म्हणू शकतो, किंवा व्हेजिटेबल आपण सँडविचही म्हणू शकतो, कारण का याच्या सँडविचसारखंच मी बनवते आता इथे बॅटर टाकलेलं आहे चमच्यावर, आणि नुसतं झाकून ठेवायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. पलटून घ्यायचं आहे. आणि आता बघा पलटल्यानंतर हे आता एक साईडचा आपण छान प्रेस करत करत कांदा टोमॅटो आपण छान शेकवून घ्यायचा आहे. आता हा तयार झालेला आहे. हा काढून घेऊया. पुन्हा थोडंसं तेल लावते ब्रशनेच. पुन्हा एकदा बॅटर टाकते, आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा तो शेकवून घ्यायचा आहे. आणि छान त्याला आता आपण सँडविचसारखंच बनवणार आहोत ना. असंच दिला तरीही खातील मुलं आवडीने. खूप छान टेस्टी लागतं. पण मी इथे थोडंसं वेगळं पाहिजे ना, डिफरन्स काय ते पाहिजे, म्हणून मी सँडविचसारखं तयार करून देणार आहे मुलाला. आता याच्या बघा परत झाकण ठेवायचं आहे. छान शेकवून घेतलेलं आहे दोन्ही साईडने. आता ह्याच्यावर टाकणार आहे मी किसून मुलांच्या आवडीचं, किंवा मुलांच्या म्हणा सगळ्यांच्याच आवडीचं चीज टाकणार आहे किसून. तुम्ही इथे मोझरेला चीज असेल तरी वापरला तरीही चालेल. मी इथे हा प्रोसेस चीज वापरते आहे. अर्धं चीज जवळपास किसून टाकलेलं आहे. बाकी तुमच्या आवडीनुसार मुलांना किती द्यायचं वगैरे त्याच्यानुसार. आणि आता हे चीज किसून झालेलं आहे. थोडंसं आपण इव्हनली सगळीकडे स्प्रेड करूया व्यवस्थित. आणि नंतर माहिती आहे ना, वरतून दुसरं आपण जे आपण व्हेजिटेबलचा डोसा बनवला आहे ना, तो वरतून ठेवला की मस्त आपोआप चीजला वगैरे तो चिकटून जाणार. आणि थोडंसं फ्लेवरसाठी मी ना इथे पेरी पेरी मसाला टाकते आहे. तोही व्यवस्थित स्प्रिंकल करते. बघा चमचा छोटा आहे खूपच, तेवढाच घेतलेला आहे मी, जास्तही नाही. बाकी मुलांच्या आवडीनुसार. पेरी पेरी मसाला आजकाल सगळ्यांना आवडतोच, त्याच्यामुळे छान स्प्रिंकल केलेला आहे पेरी पेरी मसाला. त्याच्यानंतर दुसरा जो आहे आपण डोसा तो त्याच्यावर ठेवायचा आहे. थोडंसं प्रेस करायचं, आणि आपण झाकण ठेवून पुन्हा त्याला 1 मिनिटभर दोन्ही साईडने आपण कुक करून घ्यायचं आहे. इथे मी एका साईडने घेतलं आहे, आणि नंतर पलटून दुसऱ्या साईडनेही शेकवून घेतलेलं आहे. आता हे काढून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर त्याला आपण आता बघा कट करून घेते. पूर्णही थंड झालेलं नाही आहे, थोडंसं वाफा येत आहेत, म्हणजे जोपर्यंत आपल्याला मस्त हाताला वगैरे चटके सहन होतील ना तोपर्यंत आपण कट करून घेऊया. इथे मी इथे 4 पीसेसमध्ये कट करते, जसं आपण पिझ्झा वगैरे कट करतो ना ह्याच्यासारखं. अशा पद्धतीने भाज्या बघा आतमध्ये पण मस्त असे शिजल्या गेलेल्या आहेत. आता इथे थोडंसं मोकळं मोकळं करून ठेवते, जेणेकरून मस्त असं थंड होईल. त्यानंतर तुम्ही त्याच बॅटरपासून असे छोटे छोटे मिनी इडल्यासारखं वगैरे बनवू शकता. मुलांना काहीतरी वेगळं खायला मजा वाटली पाहिजे ना, कोणतीही भाजी असो नाही तर काही असो, खाताना त्यांना मजा यावी ना, त्यासाठी आपण अशा पद्धतीचं काय काय वेगळं बनवायचं. आता इथे मी छोटे छोटे मिनी इडल्यासारखंच पॅनवर टाकते आहे. एका छोटा चमचा घेतलेला आहे, त्याच्यानुसार आपण 1 चमचाभरच बॅटर आणि थोडंसं पसरवायचं आहे, जास्तही नाही. आता इथे मी ऑइल वगैरे काहीच लावलं नाही, बिना ऑइलचंच आपण हे पसरवून घेतलेलं आहे. आता इथे बघा जेवढे राहिले पॅनमध्ये तेवढं टाकलेलं आहे 1 चमच्यानुसार, आणि त्याच्यानंतर झाकून ठेवायचं आहे. पुन्हा 1 ते 2 मिनिटानंतर झाकण काढून वरती मी थोडंसं पेरी पेरी मसाला ह्याच्यावरच टाकते. आणि ह्यानंतर आपण पुन्हा पलटू शकतो, किंवा नाही पलटलात तरीही चालेल, ते आता आपल्या आवडीनुसार.
मी इथे नंतर पलटणार आहे, पण मी इथे ऑइलचा वगैरे अजिबात वापर नाही केला आहे। याच्यामध्ये पेरी पेरी मसाला स्प्रिंकल केल्यानंतर झाकून ठेवलेला आहे आणि इथे बघा पलटून दाखवते। खालचा कलर इतका सुंदर आला होता ना, ऑइल वगैरे न लावल्यामुळे ना इव्हनली एकसारखा मस्त असा कलर आला होता बघा सगळ्या ह्यांना, इडलीला किंवा मिनी डोशांना म्हणा, खूप सुंदर कलर आला होता। अशा पद्धतीने आपण आलटून पलटून घ्यायचे आहेत, छान शेकून घ्यायचं आहे की तयार झाले आपले। आणि आता ते तुम्ही तसेच देऊ शकता टिफिनमध्ये किंवा असेच घरी वगैरे खायला दिलात तरीही चालेल। मी आता मस्त हा टिफिन्स आपण भरूया। आता थंड झालेला आहे। हे सँडविच जे आहे ते कट करून घेतल्यानंतर आपण आता अशा पद्धतीने टिफिनमध्ये ठेवायचं आहे। वरतून मी अजून जे बाकीचे कट करून भाग घेतलेले होते ते पण ठेवलेले आहेत। पेरी पेरी मसाला टाकलेला वगैरे आहे, त्याच्यामुळे टेस्ट खूप भारी लागते। सॉस वगैरे गरज लागत नाही। आणि जर पाहिजेच असेल तर आपण अशा पद्धतीने वरतून थोडासा सॉस वगैरे देऊ शकतो की मस्त बघा किती भारी वाटतोय ना फायनल लुक ह्याचा। टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 21 इथे कंप्लीट झालेला आहे। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।